स्वागत आहे मराठी पॅराडाईज या चॅनलवरती. बहुचर्चित पुणे नाशिक रेल्वे मार्गासंबंधित बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 11 जानेवारी रोजी बोलताना सांगितले की या मार्गाचे संरेखन बदलल्याशिवाय पर्याय नाही. हा मार्ग संगमनेरवरून न नेता शिर्डीवरून नेण्यात येणार आहे. यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग अजून लांबणीवरती पडणार आहे. कशामुळे सध्याचे हे संरेखन बदलण्यात येणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. सध्याचा प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, बोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूट, साकूर, आंबोरे, संगमनेर, देवठाण, जस, दोडी, सिन्नर, मोहदरी, शिंदे आणि नाशिक हा असा आहे. सध्याच्या या प्रस्तावित मार्गामध्ये 24 स्थानके आहेत. पण या मार्गासाठी सर्वात मोठा अडथळा नारायणगाव जवळील खोदड या ठिकाणी असणारे GMRTची दुर्बीण हा आहे. या दुर्बिणीच्या परिसरामधून रेल्वे मार्ग हा बनवला जाऊ शकत नाही. जर GMRTच्या परिसरामधून रेल्वे मार्ग बनवला तर ही दुर्बीण व्यवस्थितपणे काम करू शकणार नाही. रेल्वे मार्गामुळे रेडिओ वेव्हजला अडथळा निर्माण होऊ शकतो. प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गामुळे GMRTच्या कामकाजावरती परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 11 जानेवारी रोजी आसाममधील सिडॉक संस्थेला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आता या रेल्वे मार्गाच्या संरेखनामध्ये बदल करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा संगमनेरवरून नेण्यासाठी या दुर्बिणीचे स्थलांतर करण्याची मागणीही करण्यात आली होती. पण दुर्बिणीचे स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध होता, कारण त्यामुळे भारतातील या शक्तिशाली केंद्राची क्षमता कमी होईल. ही दुर्बीण फक्त भारतासाठीच महत्त्वाची नाही तर जगातील 23 देशांसाठी महत्त्वाची आहे. या दुर्बिणीचे स्थलांतर शक्य नसल्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी GMRTच्या प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवीन आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले. आता हा नवीन मार्ग पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा असू शकतो. नाशिक, नगर व पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाची अलाइनमेंट वारंवार बदलण्यात आली. रेल्वे मंत्र्यांनीही या प्रकल्पामध्ये लक्ष घातलेले असून अजूनही या प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. नाशिक पुणे रेल्वे मार्ग सेमी हायस्पीड असेल. आधी एकूण 235 किलोमीटरचा हा मार्ग होता, पण आता नवीन संरेखनामुळे याचे अंतर वाढू शकते. सेमी हायस्पीड मार्गावरती रेल्वे 200 किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल. पुणे नाशिक रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरती सुरुवातीपासूनच विद्युतीकरण करण्यात येईल. पुणे ते नाशिक प्रवास सध्या रस्ते मार्गाने 6 तासांचा आहे, परंतु सेमी हायस्पीड मार्गामुळे हा 1 तास 45 मिनिटांपर्यंत पूर्ण होऊ शकतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी.